मित्रांनो नमस्कार. आपण आपल्या केळीच्या प्लॉटला 1450 रोपांना रोवर हे 1 लिटर सोडणार आहे. तर ह्याच्यात काय आहे ते पहिल्यांदा आपण घटक पाहून घेऊ की ह्याच्यात काय काय आहे. तर हर्बल एक्स्ट्रॅक आहे, ह्याच्यात 89.3%, बॉटनिकल 160%, ऑर्गॅनिक प्लांट हार्मोन्स 2% आणि मिनरल 1.7% आहे. तर ही ह्याच्यावरची आणखी युजफुल माहिती काय आहे ती बाबा, ही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहेत आणि ह्याचं कसं आहे तर फंगसलाही ग्रो होऊन देत नाही आणि दुसऱ्या पार्टवर पसरून देत नाही. आणि ही जी आपले इन्सेक्ट असतात, बॉलवर्म हे असतात, त्याला कंट्रोल करायचं काम करते. ह्याच्यावर दिलेलं आहे, असं मेन्शन केलेलं आहे. आणि ही काय सेटिंग ही करण्यासाठी चांगलं आहे असं ह्याच्यावर दिलेलं आहे. आणि तुम्ही ह्याचं पाहू शकता की बाबा ड्रिप ॲप्लिकेशन किती आहे, तर 1 लिटर पर एकरसाठी आहे. आणि स्प्रे जर करायचं असेल 1 ml ते 3 ml पर लिटरसाठी आहे. तर आपण ह्याचा आता मुख्यली आपण आपल्या प्लॉटला सोडल्यानंतर रिझल्ट पाहणार आहे की बाबा काय फरक जाणवतो आपल्याला, कसा रिझल्ट आहे हे बघणार आहे. आणि कंपनीचे एम्प्लॉयचे म्हणणे काय आलते, तर हे दिल्यानंतर तुम्ही तुमचा बुंदा पण वाढेल आणि जी शायनिंग आहे शायनिंग पण वाढेल. जी मुळावरची बुरशी वाढलेली आहे का ती पण बुरशी वाढेल, हे असं एम्प्लॉयचे म्हणणे आहे. तर आता ही मी बॉटल फोडणार आहे आणि आत पाहू की बाबा वास येतोय का नाही, कलर कसला आहे ते एक पाहू आपण. ह्याच्यात पाहू शकता कलर इटकरी कलरचा आहे ह्याच्यात. आणि ह्याचा वास सुद्धा येत आहे, ऑइलचा वास येतोय ह्याच्यात. तर आपण वाचल्यानंतर पाहू की बाबा कलर कसला होतोय पाण्याचा ते. ओतल्यानंतर कलर असा झाला आहे फायनली पाण्याचा. आता ही सोडून दिल्यानंतर एक 4 दिवसांनी रिझल्ट दिसेल. ह्याचा रिझल्ट दिसल्यानंतर एक व्हिडिओ काढतो मी की जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा कळेल की बाबा मॉलिक्यूल चांगला आहे का नाही. जर चांगला असेल तरच मी रिकमेंड करणार की बाबा शेतकऱ्यांना तुम्ही ही मॉलिक्यूल आहे ते वापरा. आणि नाही जर मला रिझल्ट वाटला नाही तर मी स्पष्ट सांगणार की बाबा वापरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.